नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. मी ऐश्वर्या रणसिंग. आज आपल्या समोर जो माझा स्टडी प्लॅन होता, ज्यावेळेस मी प्रिपरेशन फेजमध्ये होते, त्यावेळेसचा प्रिपरेशन प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा स्टडी प्लॅन मध्ये मेजर गोष्टी काय होत्या तर ते आपण एकदा बघू. मी काय केलेलं तर मी प्रॉपर स्टडी मटेरियल सिलेक्ट केलेलं. म्हणजे मी ज्या पण एक्झामचा प्रिपरेशन करायचे त्या टायमिंगला मी सिलेबस समोर ठेवून माझ्या ज्या नोट्स आहेत किंवा माझं जे स्टडी मटेरियल आहे त्याच्याशी हा सिलेबस आणि नोट्स ह्या कोइन्साइड आहेत का नाही ते पाहायचे. त्यानंतर काय होतं की आय लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स. कारण विद्यार्थी मित्रांनो, मी 17 पासून कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशन झोनमध्ये आहे. तर एन नंबर ऑफ एक्झाम्स आहेत विद्यार्थी मित्रांनो की ज्या माझ्याकडून सिली मिस्टेकनी किंवा काही वेळेस स्ट्रॅटेजी प्लॅनिंगमुळे किंवा काही वेळेस बऱ्याचशा गोष्टीमुळे त्या एक्झाममध्ये मला प्रॉपरली जेवढं माझ्या मनासारखं यश पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. तर माझ्या ज्या मिस्टेक्स होत्या तर त्यापासून मी शिकण्याचा प्रयत्न केला आणि मी माझ्या सर्व मिस्टेक्स एका पेजवरती किंवा एका नोटपॅडवरती मी प्रॉपरली लिहून ठेवल्या होत्या आणि त्याच्यावरती मी खूप चांगल्या प्रकारे वर्कआउट केलं. तिसरं म्हणजे शेड्यूल माय डे प्रॉपरली. म्हणजे माझ्या दिवसाचं मी प्रॉपरली एक नियोजन केलं होतं, जेवढा पण वेळ मी अभ्यास करणार होते त्यानुसार. आणि मी एक असे लॉंग टर्म गोल्स ठेवले होते. म्हणजे सपोज आता प्रिलिम्स असेल तर प्रिलियमच्या आधी 2 महिने काय प्रिपरेशन करायचं, मग माझा 2 महिन्यापासून फक्त प्रिलियम पर्यंतचा प्लॅन रेडी करून ठेवलेला. प्रिलियम झाल्यानंतर मेन्स मध्ये जे काही मधलं ड्युरेशन होतं 2 ते 3 महिन्याचं, तर त्या 2 ते 3 महिन्याचं देखील ड्युरेशन मी चांगल्या प्रकारे केलं होतं. आणि आफ्टर दॅट आय सेम फॉलो फॉर इंटरव्ह्यू. म्हणजे मी एकाच टायमिंगला प्री मेन्स इंटरव्ह्यू याचं प्रिपरेशन न करता मी सॅग्रिगेट करून प्रिपरेशन केलं. तर त्यामुळे कसं झालं की माझा फोकस चांगला राहिला आणि टेक्निकल करताना नॉन टेक्निकलचं मी कधीच बर्डन घेतलं नाही किंवा नॉन टेक्निकल करताना मी मेन्सच्या एक्झामचं देखील कधी बर्डन न घेता मी अभ्यास करू शकले. तर आणि त्याच्यानुसार मी माझ्या संपूर्ण दिवसाचं मी प्रॉपरली एक प्लॅनिंग केली होती. तर अशा प्रकारे मी माझं प्रॉपरली शेड्यूल ठरवलेलं. त्यानंतर जो प्रॉपर प्लॅन म्हणजे ज्याबद्दल मी बोलत होते की माझ्या जे गोल्स होते, लॉंग टर्म गोल्स हेच होते की कुठली तरी गव्हर्नमेंट एक्झाम टेक्निकल फील्डमध्ये मिळवायची. पण त्याच्यासाठी पण प्रिलियम, मेन्स, इंटरव्ह्यू हे 3 स्टेजेस आपल्या समोर असतात. सो आपल्याकडे असणाऱ्या दिवसांचं आणि समोर असणारं आपलं जे टार्गेट आहे त्यामध्ये जेवढे पण काही दिवस होते, म्हणजे 1 महिना असू द्या किंवा 2 महिना असू द्या, तर त्या 2 महिन्याचं मी प्रॉपरली नियोजन केलेलं. तसं छोटे छोटे गोल्स अचीव्ह करत एक मोठं गोल्स मी अचीव्ह करत गेले. तर अशा प्रकारे मी माझ्या कम्प्लीट जे माझं जे एम आहे ते मी छोट्या छोट्या गोल्स मध्ये सॅग्रिगेट करून त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅन केला. त्याच्यानंतर अनालिसिस हा खूप मेजर रोल प्ले करतो विद्यार्थी मित्रांनो. याला तुम्ही 5 स्टार दिले तरी चालतील. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही मी तर म्हणेल की 60% स्टडी आणि 40% अनालिसिसचा पार्ट आहे. कारण तुम्हाला अनालिसिस करायचंय, सब्जेक्ट वाईज अनालिसिस करायचंय, एक्झाम वाईज अनालिसिस करायचंय, सिलेबसचं अनालिसिस करायचंय आणि त्याचा अभ्यास करताना सुद्धा जो पोर्शन तुमचा वीक आहे, जो पोर्शन तुमचा स्ट्रॉंग आहे, स्वतःचं देखील अनालिसिस करायचंय. म्हणजे कसं की ज्याचं हे अनालिसिस स्ट्रॉंग आहे तो ही एक्झाम खूप लवकर क्लिअर करू शकतो. कारण कसं होतं की आपल्याला खूप सारे गायडन्स आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर आपण सर्वांचंच ऐकू शकत नाही किंवा एक अमुक व्यक्तीने अशा प्रकारे नियोजन केलं म्हणून तुम्हालाही ती स्ट्रॅटेजी किंवा तीच मेथड तुम्हाला फॉलो होईल याची काहीच गॅरंटी नाहीये. कारण फॉर एक्झाम्पल सपोज एक विद्यार्थी पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करत असेल आणि तुमचं दिवसाचं नियोजन हे 8 वाजता किंवा 9 वाजता सुरू होत असेल, तर तुम्ही 4 वाजता केलेला अभ्यास तुमचा इफेक्टिव्ह राहणार आहे का? तुमचं त्या टायमिंगला तेव्हा फोकसनी कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे का? तर नाही. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचे की तुमचे स्ट्रेंथ काय आणि तुमचे विकनेस काय. आणि एक माणसाचा स्वभाव असतो की जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या विकनेस बद्दल बोलू वाटत नाही, परंतु आपण आपल्या स्ट्रेंथ वरती जास्त फोकस करतो की मी इतका वेळेस अभ्यास केला, की मी इतकं केलं, मी तितकं केलं. तर तुम्ही सर्व गोष्टी पॉझिटिव्ह घेण्याचा प्रयत्न करता. कारण कॉम्पिटेटिव्ह फील्ड ही अशी आहे की तुम्हाला प्रत्येक दिवशी गिव्हअप करू वाटणार. दर दिवसांनी तुम्हाला असं वाटत असणार की एवढी सगळी एक्झाम्स आहे, माझं सिलेक्शन होतं की नाही. तर तशा सिच्युएशन मध्ये तुमचं ब्रेन हे पॉझिटिव्ह गोष्टीला ग्रास्प करण्यासाठी त्या गोष्टीकडे जाणार की तुम्ही जेवढा अभ्यास केला त्याच्यामध्ये तुम्ही सॅटिस्फॅक्शन शोधणार. परंतु तसं न करता तुम्हाला इम्प्रुव्हमेंट काय करता येईल
याच्याकडे तुमचा फोकस असला पाहिजे. कारण कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुमच्या चांगल्या गोष्टी तुम्ही जे करतायत ते बाकीचे मुलंही करतायत, परंतु तुमच्या प्रिपरेशन मध्ये बाकी मुलांच्या प्रिपरेशन मध्ये डिफरन्स तिथेच क्रिएट होणार आहे जेव्हा तुम्ही तुमचे वीक पॉईंट शोधून काढणार आहात आणि त्यावरती तुम्ही रोज वर्कआउट करणार आहे. हा सेम पॉईंट मी कन्सिस्टन्सी मध्ये पण बोलले होते. कारण कन्सिस्टन्सी मेंटेन करणं म्हणजे रोज 5 घंटे अभ्यास करणं, रोज 6ला लायब्ररी जाऊन संध्याकाळी 5ला रिटर्न येणं म्हणजे मी कन्सिस्टंट आहे असं नाही. तुमच्या विकनेसवरती डेली बेसिसवरती काम करणं आणि ते कधी कधी असं होईल की एक दिवस असं वाटेल की तुमचं प्रॉपरली प्रिपरेशन होत नाहीये किंवा गिव्हअप करू वाटतंय, परंतु त्या टाइमला सुद्धा तुम्ही गिव्हअप न करता स्वतःच्या विकनेसवरती काम करताय. ठीक आहे, 100% तुम्ही काम करू शकणार नाही, परंतु 70%, 60%, 50%, आयदर 10% जरी तुम्ही डेली इम्प्रुव्हमेंट केली तुमच्या वीक पॉईंट वरती, तर ऍट दी एंड जेव्हा तुमची एक्झाम होईल किंवा जो तो रिझल्ट जेव्हा तुमचं ते तुम्ही स्वतःवरती इम्प्रुव्हमेंट करणार आहे आणि जो तो रिझल्ट तुमचा फायनल 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर आणि 3 महिन्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये जो बदल दिसेल तो ट्रिमेंडस बदल असणार आहे आणि तुम्हाला स्वतःच्या प्रिपरेशन वरती स्वतःलाच कॉन्फिडन्स यायला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे तुमच्या सर्व वीक पॉईंट वरती चांगल्या प्रकारे अनालिसिस करा, सिलेबसचं प्रॉपर अनालिसिस करा, स्वतःचं प्रॉपर अनालिसिस करा, स्वतःचा स्टडी प्लॅन स्वतः ठरवा, स्वतःची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी पहा. म्हणजे तुम्ही पहा की बाकी लोक काय करतायत, म्हणजे कशा. आता इथे सर्व काही टीचर्स लोक असतात किंवा जे बाकी पण मेंटर्स आहेत ते तुम्हाला पाथ दाखवायचं काम करतात की हा आम्ही अशा अशा प्रकारे प्रिपरेशन केलं होतं, तर तुम्हाला जर जमत असेल तर त्या प्रकारे तुम्ही प्रिपरेशन करू शकता, परंतु कुठल्याही गोष्टीला ब्लाइंडली फॉलो करू नका. पहा, एन नंबर ऑफ वेज बघा की कशा प्रकारे प्रिपरेशन करता येईल आणि त्यामधला तुमचा एक युनिक वे तुम्ही शोधा आणि तुमच्या विकनेस वरती बेस तो वे असला पाहिजे, ना की बाकी टॉपरच्या. कारण मे बी एखादी गोष्ट ए व्यक्तीला ती फायदा ठरू शकते, पण सेम गोष्ट बी व्यक्तीला सुद्धा तेवढ्याच इंटेन्सिटीने फायदा ठरेल याची कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही. सो तुमच्यासाठी जे फायद्याचं आहे ते तुम्हीच ठरवा आणि टेस्ट करा स्वतःला की हा मी आज हा स्टडी प्लॅन करून पाहिला, माझे गोष्टी माझ्या इम्प्रुव्हमेंट होत आहेत, माझा अभ्यास चांगला होते, तर म्हणजे हा माझा स्टडी प्लॅन एकदम करेक्ट आहे. नाही होते तर मला इम्प्रुव्हमेंट करायची गरज आहे. तर अशा प्रकारे इम्प्रुव्हमेंट करत, स्वतःला अनालिसिस करत, सिलेबसला अनालिसिस करत, वीक पॉईंट अनालिसिस करत तुम्ही स्वतःचा एक स्टडी प्लॅन बनवा. सो आता आपण माझ्या स्टडी प्लॅन बद्दल बोलूया. मी कशा प्रकारे दिवसाचं किंवा माझ्या पूर्णपणे अभ्यासाचं नियोजन केलं होतं. तर मी माझ्या अभ्यासाला 3 स्लॉटमध्ये असं डिवाइड केलं होतं. पहिलं म्हणजे मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशन आणि इव्हनिंग सेशन. मी दिवसाला 2 सब्जेक्टचा अभ्यास करायचे. मोस्ट ऑफ दी स्टुडंट सिंगल सब्जेक्ट घेऊन पूर्ण दिवस अभ्यास करतात किंवा काही स्टुडंटला मल्टिपल सब्जेक्ट अभ्यास करायची म्हणजे मल्टिपल सब्जेक्टमध्ये अभ्यास केला तर त्यांचं माइंड फ्रेश राहतं. परंतु मला मोस्टली 2 सब्जेक्ट हे फेवरेबल वाटायचे. कारण सकाळ आणि दुपारचा हाफ सेशन, सकाळच्या सेशन मध्ये माझी याची थेअरी रीड करून व्हायची टेक्निकल सब्जेक्टची, आणि सकाळचा 1 तास आणि दुपारचे 2 तास किंवा 1 तास या 2 सेशन मध्ये माझे एमसीक्यू सॉल्विंग वगैरे सेशन राहायचे. इन ऍडिशन मध्ये त्याच्यानंतर दुपारनंतर माझं सेकंड सब्जेक्ट सुरू व्हायचा आणि हाफ इव्हनिंगच्या सेशन पर्यंत माझ्या सेकंड सेशनची थेअरी आणि न्यूमरिकल सॉल्व व्हायची. आणि आफ्टर इव्हनिंग जेव्हा जेवण वगैरे केल्यानंतर आपण रूमवर जातो त्यावेळेस आपल्याला अर्धा पाऊण 1 तासाचा टाइम मिळतो. तर त्या टायमिंगला मी झालेल्या सब्जेक्टचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, म्हणजे जेणेकरून माझ्या बॅक ऑफ दी माइंड मध्ये माझे रिसेंट चालू असणारे 2 सब्जेक्ट देखील असायचे आणि मागे केलेल्या सब्जेक्टचंही रिव्हिजन माझं सायमल्टेनियसली चालू असायचं. तर अशा प्रकारे मी माझ्या पूर्ण दिवसाचं नियोजन केलं होतं. आणि ह्यामध्ये आणखीन एक पॉईंट मला ऍडिशन मध्ये सांगायचं आहे की आपल्याला टेक्निकलला 12 सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये सॉम आहे, टॉम आहे, FM आहे, थर्मो आहे, RAC आहे, IC आहे, FMC आहे, त्याच्यानंतर आणखीन HT आहे. आता तुम्ही अभ्यासाचं नियोजन करताना जेवढा टाइम सॉमला लागणार आहे तेवढाच टाइम तुम्हाला RAC ला लागणार नाहीये. जेवढा टाइम तुम्हाला टॉम कम्प्लीट करण्यासाठी लागणार आहे तो सेम टाइम तुम्हाला IC कम्प्लीट करण्यासाठी लागणार नाहीये. आणि जो टाइम तुम्हाला FM कम्प्लीट करण्यासाठी लागणार आहे तो टाइम तुम्हाला फ्लुइड मशिनरी कम्प्लीट करण्यासाठी लागणार नाहीये. त्यामुळं इथे प्रत्येक सब्जेक्टची स्ट्रॅटेजी, प्रत्येक सब्जेक्टला लागणारा टाइम, प्रत्येक सब्जेक्टला लागणारे एमसीक्यू सॉल्विंग सेशन्स किंवा प्रत्येक सब्जेक्टला असणारी प्रॅक्टिस ही वेगवेगळी होऊन जाते.
तुम्ही एकाच साच्यामध्ये सगळे सब्जेक्ट घेऊन प्रिपरेशन करू शकत नाही. जर तुम्ही तसं करायला गेले तर हे 12 सब्जेक्ट एका लिमिटेड टाइम पिरियडमध्ये कव्हर करणं खूप अवघड होऊन जाईल आणि तुमचं ते इफेक्टिव्ह प्रिपरेशन पण राहणार नाही. कारण सपोज जर तुम्ही सॉमला 10 दिवस देणार असाल तर तुम्ही आरएससी ला 10 दिवस नाही दिलं पाहिजे, कारण आरएससी छोटा सब्जेक्ट आहे. तर छोट्या सब्जेक्टला त्याच्यानुसार टायमिंग, त्याच्यानुसार त्याचं एमसीक्यू प्रॅक्टिस सेशन ते कमी ठेवले पाहिजे. आता सॉमला अॅक्युरेसी मॅटर करते, तर सॉमचे मॅक्सिमम एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे, कारण सॉम हा तसा पाहायला गेलं तर मोर एमसीक्यू रिलेटेड आणि प्रॅक्टिस ओरिएंटेड सब्जेक्ट आहे. तेच पाहायला गेलं तर मटेरियल सायन्स थेरी रिलेटेड सब्जेक्ट आहे. म्हणजे सॉमचे जेवढ्या प्रमाणात तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्ही एमएस ची थेरी वाचली पाहिजे, कारण एमएस ची थेरी वाचल्याने ते जास्त फायदा ठरण. म्हणजे म्हणायचं काय आहे की प्रत्येक सब्जेक्टची स्ट्रॅटेजी ही प्रत्येक पर्सन टू पर्सन डिफरंट होत जाते. आता मला सॉम कम्प्लीट करण्यासाठी 10 दिवस लागतात, म्हणजे सर्वांनाच सॉम 10 दिवसात कम्प्लीट होणार आहे का? तर नाही. तर प्रत्येकाला काहींचा सॉम 7 दिवसात कम्प्लीट होऊ शकतो, काहींचा 5 होऊ शकतो, काहींचा आरएससी वीक असतो. तर मग अशा प्रकारे सर्व सब्जेक्टचं बॅलन्स ठेवून तुम्हाला प्रिपरेशन करायचं आणि तुमच्या दिवसाचं त्याप्रमाणे नियोजन करायचंय. आता माझ्या मॉर्निंग सेशन मध्ये हे डिफिकल्ट सब्जेक्ट असायचे आणि म्हणजे बिग मोठा सब्जेक्ट असायचा, आणि इव्हिनिंग आणि आफ्टरनून सेशन मध्ये मी स्मॉल सब्जेक्ट घ्यायचे. म्हणजे सपोज मी इथे सॉम घेतला तर मी आफ्टरनून सेशनला मी आरएससी किंवा आयसी, मटेरियल सायन्स अशा प्रकारचे सब्जेक्ट घ्यायचे. आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग कसा आपला थेअरीवाला पार्ट आहे ना, तर प्रोडक्शन इंजिनिअरिंगचा अभ्यास देखील मी अशा प्रकारे करायचे. म्हणजे सगळे सब्जेक्ट झाले तर सोबत माझी म्हणजे सगळे सब्जेक्ट झाले तर एका सब्जेक्टची रिव्हिजन असायची आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग 10-15 दिवस माझा सायमल्टेनियसली चालायचा. म्हणजे सपोज आपले 12 सब्जेक्ट आहेत तर 11 सब्जेक्ट मी आधी सगळे चांगले आणि प्रिपरेशन करून घ्यायचे आणि 12वा सब्जेक्ट माझा प्रोडक्शन असायचा. तर 12वा सब्जेक्ट जेव्हा माझा अभ्यास करायला चालू असायचा त्यावेळेस उरलेल्या 11 सब्जेक्टचं रिव्हिजन त्याच्यासोबत चालू असायचं. म्हणजे जेणेकरून मला प्रोडक्शन इंजिनिअरिंगच्या थेरीचं बर्डनही आलं नव्हतं आणि प्रॉपरली मी सगळ्या गोष्टी मॅनेज करून चालत होती. कारण जेव्हा तुम्ही 11 सब्जेक्ट करता आणि तुमचा 12वा सब्जेक्ट सुरू होतो तर मोस्टली पहिला दुसरा जो सब्जेक्ट आहे तो आपण आधी केलेला आहे त्यातले काही की कॉन्सेप्ट फॉर्म्युले आपण विसरत चालतो. तर प्रॉपरली त्याचंही रिव्हिजन करणं गरजेचं राहतं. सो अशा प्रकारे मी सगळ्या सब्जेक्टचं नियोजन केलं होतं आणि म्हणजे मला जी गोष्ट इफेक्टिव्ह वाटते त्याच्यानुसार मी माझं स्टडी प्लॅन आणि माझ्या दिवसाचं प्लॅनिंग केलं. आता बुक्स, तर मी कुठले बुक्स यूज केले होते? तर बुक्सचं म्हणताल तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या नोट्स होत्या. तर मी माझं मोस्ट ऑफ द प्रिपरेशन मी नोट्स मधून केलेलं आहे. आणि समटाइम्स जेव्हा मला काही क्वेश्चन्स मध्ये डिफिकल्टीज वाटायची किंवा काही टॉपिक्स असायचे की जे माझे चांगल्याने कव्हर झाले नाहीत असं वाटायचं तर त्यावेळेस मी रेफरन्स बुक यूज करायचे. आता रेफरन्स बुक कुठल्या सब्जेक्टसाठी कुठलं यूज करायचं ते मी आपल्या जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे आपली जे सब्जेक्ट वाईज सिरीज चालू आहे की आपण सब्जेक्ट डिकोडिंग करतोय तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे बुक्स जे रेफरन्स बुक आहेत कुठले प्रेफर करायला पाहिजे ते मी सांगालच. तर अशा प्रकारे मी बुक्स यूज केले होते. नोटसाठी मी हे 2 कंटेंट यूज केलं. त्याच्यानंतर एमसीक्यू प्रॅक्टिस मी कुठल्या याच्यातून केली होती? तर सगळ्यात पहिल्यांदा आता माझा फोकस असिस्टंट इंजिनियर एमपीएससीच्या एक्झाम कडे होता. त्यामुळं माझं फुल फोकस हा एसएससी जेईची प्रिव्हियस इयर तसेच एमपीएससीचे प्रिव्हियस इयर याच्यावरती होता. त्याच्यानंतर ऑल स्टेट लेवलच्या एई आणि जेईच्या एक्झाम्स वरती होता आणि त्यानंतर मी गेटचे 1 लाइनर आणि ईएससी 1 लाइनर हे सॉल्व्ह केले होते. कारण हे 4 पीवायक्यू मी सॉल्व्ह केलेले, परंतु जी ऑर्डर होती ती मी अशा प्रकारे केली होती. म्हणजे डिरेक्टली मी एएससी ला जम्प करण्यापेक्षा मी आधी एसएससी जेईचे एमसीक्यू सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर एमपीएससीचे जे आरटीओचे किंवा आधीची झालेली जी एईची एक्झाम होती तिचे एमसीक्यू सॉल्व्ह केले. देन ऑल स्टेट लेवलचे एक्झाम एमसीक्यू सॉल्व्ह केले, जेणेकरून माझा कॉन्फिडन्स बुस्टअप झाला आणि माझ्या कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी आणखी चांगल्या प्रकारे आली. त्याच्यानंतर मी ईएससीचे पीवायक्यू वरती जम्प केले आणि त्यानंतर मी ईएससी प्रिव्हियस इयर सॉल्व्ह केले. तर अशा प्रकारे हे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत याचे एमसीक्यू मी माझ्या प्रिपरेशन मध्ये असताना सॉल्व्ह केलेले आहेत. तर तुम्ही देखील अशा प्रकारे तुमच्या जे पीएससी तुम्ही जे एक्झामसाठी प्रिपरेशन करणार आहात तर यामध्ये तुमच्या एक्झामला सफिशियंट जे पुस्तक आहेत तर त्याच्यातून तुम्ही तुमचं एमसीक्यूची सॉल्विंग करू शकता. आता जे नॉन टेक्निकल आहे
तर नॉन टेक्निकलसाठी आपल्याला माहिती की मोरा वाळुंबे सरांचं जे पुस्तक आहे, तर त्या पुस्तकातून तुम्ही मराठी चांगल्या प्रकारे करू शकता. हा, त्या पुस्तकात कसं होतं की आपण टेक्निकल प्रिपरेशन करणारे असल्यामुळं मराठी 1 रीडिंग मध्ये किंवा 2 रीडिंग मध्ये आपल्याला प्रॉपरली समजत नाही. परंतु कसं आहे की जर तुम्ही एकदा मोरा वाळुंबे सरांचं पुस्तक वाचलं, ठीक आहे, फर्स्ट टाइम तुम्हाला समजणार नाही, परंतु तुम्ही सेकंड टाइम किंवा थर्ड टाइम ते पुस्तक वाचायला सुरुवात करणार तर तुम्हाला सगळं प्रॉपरली समजत जातं. आणि त्याच्यासोबतच प्रिव्हियस इयर जे आहेत एमपीएससीचे ते मराठीचे सॉल्व्ह करा, मराठीमध्ये तुमचे मार्क्स येऊन जातील. तर मराठीसाठी मी अशी स्ट्रॅटेजी यूज केली होती. आता इंग्लिशसाठी मी काय केलेलं, तर माझी एक फ्रेंड आहे जी एमपीएससी साठी प्रॉपर प्रिपरेशन करत होती, म्हणजे तिने राज्यसेवा वगैरे सगळं केलेलं. तर तिने मला ती ट्रिक सांगितलेली की मी जे इंग्लिश साठी आहे ना, जे एमपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते, तर त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन मी आधी सॉल्व्ह केले. म्हणजे मी रिव्हर्स इंजिनिअरिंग केली इंग्लिशसाठी. आधी प्रिव्हियस इयर सॉल्व्ह सर्व करून केले आणि त्याच्यामध्ये खाली जे नियम असायचे, म्हणजे एक प्रिव्हियस इयर एक क्वेश्चन झाला, त्याचा आन्सर हे आहे, तर मग ते आन्सर त्याचं का आलंय त्याची खाली एक नोट मध्ये त्यांनी छोटीशी लाईन मध्ये इन्फॉर्मेशन किंवा इंग्लिशचे लॉज नियम लिहिले होते. तर मी तेवढे नियम एका पेज वरती लिहून काढले टॉपिक वाईज. मग नाउनचे 4-5 नियम होते, त्याच्यावरती एमपीएससीचे क्वेश्चन्स फिरत होते. त्याच्यानंतर वर्बचे 4-5 नियम आहेत, त्याच्यावरती एमपीएससीचे क्वेश्चन फिरतायत. डायरेक्ट इनडायरेक्टचे अशा प्रकारे क्वेश्चन येत आहेत. म्हणजे कसं की मी प्रॉपरली प्रिव्हियस इयर अनालिसिस इंग्लिशला चांगल्या प्रकारे केलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये जे नियम मला अवघड जात आहेत किंवा जे मला समजत नाहीयेत पुस्तक वाचल्यानंतर, किंवा जे मला प्रिव्हियस इयरच्या याच्यामध्ये जे डिस्क्रिप्शन दिले त्याच्यामध्ये मला जे नियम आहेत ते चांगले म्हणजे ते चांगल्याने कळत नाही, त्याच्यासाठीच मी फक्त इंग्लिशचं पुस्तक उघडलेलं की या नियमाच्या बद्दल मला जास्त काही माहिती नाहीये, मला मोर इन्फॉर्मेशन घ्यायची. तर त्या टायमिंगलाच मी फक्त इंग्लिशचं पुस्तक यूज केलेलं. बाकी ऑल इंग्लिशसाठी मी 2-3 टाइम्स एमपीएससी प्रिव्हियस इयरच सोडवलेले आणि चांगला रिझल्ट होता. म्हणजे हे माझ्या एका फ्रेंडनी मला दिलेलं गायडन्स होतं, त्याच्यानुसार मी इंग्लिश प्रिपेअर केलेला. त्यानंतर ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग. ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग सुद्धा मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते त्याच्यामधूनच केलेलं. आणि युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओज असतात ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग साठी, तर त्याच्यातून माझं मी ऍप्टिट्यूड प्रिपरेशन केलं होतं. आणि जीके साठी जे आपलं इयरली मॅगझिन असतं तर ते मी प्रेफर केलेलं. आणि काही युट्यूब सेशन्स असायचे की ज्याच्यामध्ये मंथली जे तुमचे जीके करंट अफेअर्सचे सेशन्स आहेत वगैरे ते सगळे कव्हर असायचे. तर अशा प्रकारे नॉन टेक्निकलचं प्रिपरेशन मी माझ्या टाइमला मी जेव्हा प्रिपरेशन करताना केलं होतं. तर तुम्ही सुद्धा यातल्या काही गोष्टी तुम्हाला जर फिजिबल वाटत असतील तर तुम्ही त्या अप्लाय करू शकता. तसंच इन्फिनिटी अकॅडमीद्वारे ही नॉन टेक्निकलची स्पेशल बॅच त्यांनी लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे आणि 20 जुलै पासून ही स्टार्ट झालेली आहे. जर तुम्हाला नॉन टेक्निकल स्वतःने इतक्या चांगल्याने प्रिपरेशन होत नसेल तर तुम्ही या बॅचची हेल्प घेऊन देखील तुमचं नॉन टेक्निकलचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करू शकता. बाकी काही इन्क्वायरी वगैरे असेल तर तुम्ही हा नंबर दिलेला आहे यावरती कॉल देखील करू शकता. कारण येणाऱ्या ज्या भरपूर एक्झामिनेशन आहे, नगर परिषद, जिल्हा परिषद, WRD, तिथे चांगल्या प्रमाणामध्ये नॉन टेक्निकल अवेलेबल आहे. त्यामुळे तुमचा जसा टेक्निकल वरती होल्ड आहे त्याच प्रकारे नॉन टेक्निकल वरती पण होल्ड असणं गरजेचं आहे. तर तुम्ही आयदर सेल्फ प्रिपरेशन करू शकता किंवा क्लासेसची वगैरे सुद्धा हेल्प घेऊन तुमचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करू शकता. नेक्स्ट म्हणजे हे जे मी तुम्हाला मराठी इंग्लिश वगैरेसाठी प्रिव्हियस इयर पुस्तक सांगते, तर मी एमपीएससीचे प्रिव्हियस इयर सॉल्व्ह केलेले, परंतु तुम्ही हे पर्टिक्युलर नगर परिषद किंवा जे आपल्या सरळ सेवेच्या एक्झामिनेशन्स आहेत त्याचे TCS व IBPS एक्झाम पॅटर्न वरती आधारित जे हे इन्फिनिटीचं पुस्तक आहे, तर हे पुस्तकामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक ज्ञान ह्या 4ही विषयाचे प्रिव्हियस इयरचे सर्व काही MCQ अवेलेबल आहे. तर तुम्ही ह्या बुकचा यूज करून तुम्ही अनालिसिस चांगल्या प्रकारे करू शकता. कारण अनालिसिस इज अ की विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे मला कोणी विचारण की स्पर्धा परीक्षेमध्ये पास होण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तर मी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मी अनालिसिस आणि दुसरं म्हणजे मी कन्सिस्टन्सी, ह्या 2 गोष्टी मी एकदम प्राईम लेवलला ठेवते. कारण ह्या 2 गोष्टीशिवाय तुमचं नॉलेज किती जरी असलं तरी पण पोस्ट निघणं अवघड जाऊ शकतं. कारण नॉलेज तुम्हाला खूप इन्फानाइट आहे. म्हणजे जर तुम्ही नॉलेज घ्यायला गेले तर ह्या विश्वामध्ये इतकं नॉलेज आहे की तुम्हाला टाइम कमी पडून जाईल. परंतु तुम्हाला एक पर्टिक्युलर एक्झाम किंवा पर्टिक्युलर एखाद्या पोस्टसाठी अभ्यास करायचा तर तुमचं प्रॉपर अनालिसिस आणि त्या
अनालिसिस वरती स्वतःमध्ये करणाऱ्या इम्प्रुव्हमेंटसाठीची कन्सिस्टन्सी, ह्या 2 गोष्टी खूप मॅटर करतात. आणि त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काम करतं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तर ह्या पुस्तकाचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता. आता हे पुस्तक कोणासाठी आहे, तर हे सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, डिप्लोमा इंजिनिअरिंग, म्हणजे सगळ्या प्रकारच्या लेखा परीक्षा, म्हणजे सगळ्या प्रकारच्या ज्या सरळ सेवेच्या आता येणाऱ्या अपकमिंग एक्झाम आहेत, तर त्याच्यासाठी हे पुस्तक खूप उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला. तर या पुस्तकाचा देखील तुम्ही फायदा घ्या. आणि तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील प्रिपरेशन रिलेटेड किंवा काय कुठल्याही एक्झामच्या गायडन्स रिलेटेड, तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला सांगू शकता. त्याचा नक्कीच मी फायदा करेन. कारण हे सर्व जे व्हिडिओ बनवण्यामागचं कारणच हे होतं की स्टुडंटची इन्क्वायरी होती की मॅडम तुमचा स्टडी प्लॅन आमच्यासोबत शेअर करा. सो मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला आता युट्यूब चॅनल बद्दल, आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्याबद्दल, तर हे युट्यूब चॅनल कशासाठी आहे, तर आपल्या ज्या अपकमिंग एक्झाम्स आहेत त्यांच्या नोटिफिकेशनसाठी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारे गार्डन सेशन या युट्यूब चॅनल मधून देण्यात येईल. त्याच्यानंतर स्टडी प्लॅनिंग एखाद्या एक्झामसाठी काय असलं पाहिजे याचं देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे कळत जाईल. त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज सेशन, म्हणजे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपण एक सब्जेक्ट वाईज सेशन घेणार आहोत, ज्याच्यामध्ये मी माझ्या साईडने तुम्हाला एक सब्जेक्टचं प्रॉपर अनालिसिस करून देणार आहे की ह्या सब्जेक्टमध्ये कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट नाही. तसंच इन ऍडिशन मध्ये जे काही क्रिटिकल पॉइंट्स आहेत, म्हणजे जे मी एक्झाम देत असताना किंवा तुम्ही तुमच्या साईडने जर काही पॉईंट सुचवले की मॅडम या सेशनवरती, या पॉईंटवरती सेशन घ्या, तर तशा प्रकारे आपण एक इन्फॉर्मेटिव्ह सेशन किंवा डिस्कशन सेशन घेणार आहोत, जे टेक्निकल सेशन आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपण काय करणार आहेत की या युट्यूब चॅनलद्वारे तुमचे ऑल क्वेरीज आहेत ज्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल, त्या सर्व क्वेरीज आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळं हे युट्यूब सेशन हे तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग एक्झामसाठी नक्की फायद्यात ठरेल. जर ठरत असेल तर ह्या युट्यूब चॅनल सोबत कनेक्टेड राहा आणि येणाऱ्या सर्व काही नोटिफिकेशन्स आहेत किंवा ह्या सगळ्या माहितीचा तुम्ही फायदा करून घ्या. तर हा सेशन जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील ते तुमच्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. धन्यवाद.